बाय बहिणा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती. तर मी आणि माझा भाऊ आम्ही बाहेर जातोय अल्बी आणायला. अल्बी म्हणजे मशरूम, कोकणामध्ये त्याला अल्बी बोलतात. तर तुम्ही सांगा की तुमच्या गावामध्ये त्याला काय काय बोलतात. तर आमच्याकडे त्याला अल्बी बोलतात. तर आमच्यापासून एक 2-3 किलोमीटर गाव आहे. तर तिथे एक काका आहेत, त्यांनी आमच्यासाठी काढून ठेवलेत जंगलामधून, म्हणून आम्ही ते आणायला जातोय. चला. तर आम्ही निघालोय आता. पटकन जाऊन येऊ कारण जवळच आहे इथे म्हणून. ही आहे आमची आजची राईड. आम्ही ज्युपिटर वरून जाणार आहोत कारण पाऊस पण नाहीये, पूर्ण ऊन पडलंय बाहेर म्हणून. ऍक्च्युली पाऊस असता तर बरं झालं असतं कारण उन्हातून खूप कंटाळा येतो. मी निघालोय अल्बी आणायला. चे फंटर निघाले आहेत ट्युशनला. सात्विक नाही, सात्विक आयरा. हाय. तर आम्ही निघालोय. माझा भाऊ ऑलरेडी गाडीवर जाऊन बसलाय आणि मला चल चल सांगतोय उशीर होईल म्हणून. गाडीवरून जाताना सगळीकडे हिरवळ दिसत होती, मध्येच गुरं पण दिसली. ही बघा, आता खूप कमी झाली आहेत गुरं, तर गावागावात दिसतच नाही आहेत कारण शेतकरी पण कमी झाले आणि गुराखी पण कमी झाले. वातावरण खरंच खूपच सुंदर झालं होतं. बाहेर खूप हिरवळ होती. डोळ्यांसाठी तर एवढं नयनरम्य वातावरण होतं की बघत राहावं असं वाटत होतं. पाऊस आलाय बारीक बारीक म्हणून आम्ही इथे थांबलोय. दाखवते, लोकांनी शेती केली आहे इथे पण. नाही का, इथे लोकांनी शेती केली आहे, पूर्ण खूप लांब लांब पर्यंत शेती केली आहे. इथे पाठीमागे पण शेती केली आहे आणि समोर पण आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती केली आहे आणि आतल्या गावामध्ये जायला हा छोटासा रस्ता आहे. पाठीमागे गावचं छोटस मंदिर आहे. पायवाट आहे, पायवाटेवरून जाते. हे वाला घर ना. हे बघा, खूप सुंदर केलंय. अंगणामध्ये कोणी घसरू नये, पडू नये म्हणून त्यांनी पूर्ण हे असं टाकलंय. भरपूर जरा 5 मिनिटं लागतील. 5 मिनिटं लागतील, भरतो बिस्किट. कुठे आहेत? हे पडू नये म्हणून केलं ना, घसरू नये म्हणून. गवत पण येतं. हा, गवत पण येतं. मी सकाळपासून वाढलो. हा, सुंदर घर आहे काकांचं. एकदम गावचा फील येतोय. असे ओपन करून ठेवले की मग दाखवा. कधी काढलात? सकाळी काढलेले. येऊ. हा हा, चला बाय. हा बाय. नाही, नंतर एक फांदी द्या या गुलाबाची. खूप वास पण बघा किती सुंदर आहे. तुला घेऊन जा. खूप सुंदर वास आहे. चला काका, बाय.
काकांच्या घराकडे जायला अशी पायवाट आहे बघा दगडांची. काकांचं घर उंचावर आहे आणि इथून पूर्ण शेती केली आहे त्यांनी पण. अल्बी आणलेली आहे ही बघा. आम्ही निघालोय. खूप सुंदर. हे त्यांच्या गावचं सीमेवरचं करंजेश्वरचे अंगरमाता मंदिर आहे. घरात परतीला निघालत होतो तेवढ्यात काका दिसले. ते पण जंगलात अल्बी शोधत होते. हे बघा. तर ते आम्हाला विचारत होते तुम्हाला एवढी अल्बी कुठे भेटली. तर आम्ही म्हटलेली आम्ही तर काढून ठेवायला सांगितली होती एका काकांना. तरी त्यांना खरं वाटत नव्हतं. ते पुन्हा पुन्हा विचारत होते की खरं सांग अल्बी कुठून आणलीस. त्यांना भेटून आम्ही पुढे घराकडे जायला निघालो. तर घरात जाता जाता माझा दुसरा काका भेटला. आणली कुठून आणली. फुला पण चोरली. आम्ही जंगलात देणार आहे फक्त फोन केला की तयार. आणि तुम्ही स्वतः काढून आणली नाही. आमची माणसं तयार आहेत ना. तिकडे ठेवायचं जायचं फिरायचं. फोन केला. आम्ही आलोय अल्बी घेऊन. आयरा झोपलेली आहे. हे बघा हे अल्बी आहेत. स्वच्छ धुतलेली आहेत आता कारण त्याच्यामध्ये माती वगैरे असते म्हणून. मशरूम नीट स्वच्छ धुवायची. इथे कांदा कापून घेतलाय अल्बीला आणि इथे अल्बी साफ करून घेतली. आम्ही गॅस तापवायला ठेवलाय. थोडस तेल टाकू याच्यामध्ये. कांदा टाकतो. ही आहे माझ्या वहिनीची आई. त्या इथे आलेल्या आहेत कारण माझ्या वहिनीची डिलिव्हरी झाली आहे म्हणून. गरम केला सांग कसली. आणि ही आलेली आहे माझी. आणि जो पाठीमागून मागासपासून जो बोलतोय तो हा कलाकार माणूस आहे. याचं नाव आहे रिद्देश. तो आता ट्युशन वरून आलाय आणि तो आता मला शोधत आलाय. शेतू कुठे शेतू कुठे आहे. तुम्हाला माहितीये तो मला आत्या बोलत नाही. तो मला माझ्या नावाने हाक मारतो. असा बदमाश आहे तो. तर मशरूमची भाजी आता होतीये. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.